कारण की या समय परत एक बार प्रभूचा आत्मा आमच्या प्रत्येकाशी बोलू इच्छितो, कारण की त्याची करुणा व कृपा आम्हावर विपुल अशी आहे. मागच्या शुक्रवारी वचनाची घोषणा करत असताना आपण हे बघितलं की मनुष्याचं आयुष्य क्षणभंगूर आहे. तसं आपण जर आपण त्या विमान अपघाताकडे बघितलं त्यावरूनच नव्हे, तर दररोज जे आमच्या सभोवती घडणाऱ्या अनेक घटना आहेत त्यामध्ये लोक एक कीटकाप्रमाणे मरण पावत आहे. आणि अशा समयात तुम्हाला आणि मला जास्त जास्त प्रभूमध्ये आणि येशूमध्ये काय देवाची योजना आहे ते जाणून पुढे चालण्याची गरज आहे. आता आपण बघत आहोत की शेवटल्या काळाचा समय आलेला आहे जेव्हा राष्ट्र राष्ट्रावर उठत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की एका बाजूला रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे, दुसऱ्या बाजूला गाझापट्टी इस्रायल, आणि आता नवीन युद्ध सुरू झालेलं आहे ज्यामध्ये आपण बघतो इराण आणि इस्रायल. आणि अशा प्रकार भारत आणि पाकिस्तान देखील युद्ध सदृश परिस्थिती आज देखील आहे. तर या सर्व परिस्थिती आम्हाला सांगतं की जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही ऐकाल, ज्याचा अनुभव घ्या, तर समजा मी जवळ आहे आणि तयारीला लाग. मी तुम्हाला अगोदरच सर्व काही सांगून ठेवतो. परंतु प्रियांनो, तयारी करायची म्हणजे नेमकी काय? तुम्ही म्हणणार की आम्ही रोज संदेश ऐकतो, आम्ही रोज प्रार्थना करतो, आम्ही रोज बायबल वाचतो. या सर्व गोष्टी जरी असल्या तरी ही आमची तयारी झालेली आहे. परत एकदा रिपीट करतो, ही तयारी आमची झालेली आहे. आणि ही नुसती वैयक्तिक तयारी ही पुरेशी नाही, कारण की देवाने तुम्हाला आणि मला यासाठी निवडलं आहे की माझं माझे घराणे प्रभूमध्ये आणि माझ्या परिसरामध्ये असलेले लोक प्रभूमध्ये आशीर्वादित ठरावे. आणि यासाठी आज आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आम्ही काय करायला हवं, अशा अवस्थेमध्ये आम्ही काय आणखीन जास्त करायला पाहिजे. तुम्ही प्रार्थना करतात, निश्चित वचन ऐकतात आणि देवाच्या आज्ञा चालतात, त्या सर्व गोष्टी जरी करत असल्या तर एक महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे मध्यस्थी करणे. इंटरसेशन ज्याला म्हणतो, मध्यस्थी करणे हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये या थोडक्या समयामध्ये आपण जाणून घेऊया की आपण कशा प्रकारची मध्यस्थी करत आहोत किंवा आपण मध्यस्थीमध्ये कुठे कमी पडत आहोत. कारण की ही गरज ख्रिस्तामध्ये आम्हासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण की या मध्यस्थीचे द्वारे आपण अधोलोकाचे द्वार हलवून टाकतो. म्हणजे जे लोक अधोलोकात पापात आणि पापाच्या चिखलामध्ये मरण पावत आहेत, ज्यांची अधोलोकामध्ये जाणार आहे हे निश्चितता झालेली आहे, त्यांना ख्रिस्तामध्ये आम्ही त्या सुखलोकाच्याकडे, त्या स्वर्गीय आणि सार्वकालिक जीवनाकडे वळवतो आणि देवाचं स्वर्गीय राज्य आपण खाली खेचून आणतो. प्रेज द लॉर्ड. परत एकदा देवाचं स्वर्गीय राज्य आपल्या मरणाच्या नंतर किंवा प्रभूच्या आगमनानंतर नाही, तर या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. कारण की येशू ख्रिस्ताचं आगमनच यासाठी या जगामध्ये झालं की देवाचं राज्य प्रस्थापित करावे. आणि आज ते देवाचं राज्य जर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तर ते नुसतं आझ्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही, तर माझ्या संपर्कात, माझ्या नात्यात, माझ्या जवळपास येणाऱ्या प्रत्येक लोकांस ते प्राप्त व्हावं. आज आपण जी ही मिनिस्ट्री बघत आहे त्यामध्ये जे काही आमचे सेवक वर्ग, सन्मान्य खिल्लारे साहेब असो किंवा गायकवाड, हे स्वतःला जे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळालेला आहे तो प्रवेश इतरांना विदित करत आहे. आणि दररोज दिली झालेली ही सेवेच्या द्वारे अनेक सेवक वर्ग जे आहे ते ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा करते, यासाठी की जो आनंद, जी शांती, जो विजय आणि विशेष करून जे तारण आम्हाला प्राप्त झालं ते इतरांना देखील प्राप्त व्हावं. इतरांना प्राप्त करण्यासाठी आम्हाला करायचं काय, त्याला आपण मध्यस्थी असं म्हणतो. आणि त्यामुळे जेव्हा यशाया याचा 59वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र येणे प्रकारे सांगतं की कोणी कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले. म्हणजे परमेश्वर जेव्हा जग निहाळत आहे तेव्हा त्याला ही गोष्ट दिसून आली की कार्य करणारे अनेक पुरुष आहे, परंतु ज्या कार्यासाठी त्याची दृष्टी लागलेली तो करणारा कोणीही नाही. आणि विशेष करून तो म्हणतो की कोणी मध्यस्थ नाही हे बघून तो विस्मित झाला. परमेश्वर विस्मित झाला, चकित झाला की प्रार्थना करणारे अनेक लोक आहेत, भक्ती करणारे अनेक लोक आहेत, परंतु मध्यस्थी करणाऱ्याची उणीव
तिथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे आज आपण त्या गोष्टीकडे लक्ष लावणार आहोत. आणि ही बाब आपण जाणून घ्यायला पाहिजे की परमेश्वर चकित झाला म्हणजे काय नेमकं. हो प्रियांनो, आज या जगामध्ये ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की मध्यस्थी करणारा कोणी नाही. म्हणजे कदाचित जगामध्ये अनेक जण आहे, आपल्यापैकी अनेक जण आहे जे सुंदर गायन करतात, वाद्य वाजवतात, देवाची स्तुती करतात. अनेक जण आहेत की सुंदर असं प्रीचिंग करतात. अनेक जणांना प्रभूमध्ये ते कृपादान प्राप्त झालेलं आहे, आरोग्यदान प्राप्त झालेले, ते आरोग्यदानाच्या द्वारे प्रार्थना करतात. अन्य भाषा आणि अनेक प्रकारचे कृपादानाने भक्तजन भरलेले, त्याद्वारे ती सेवा करतात. आणि अशा प्रकारच्या विविध सेवेमध्ये निगडीत आहात. परंतु देवाने या कोणत्याही सेवेच्या बद्दल इथे न लिहिता लिहिले मध्यस्थ करणारा नाही. म्हणजे अनेक सेवा करणारे लोक आहेत, परंतु देव यामधून मध्यस्थ करणाऱ्या व्यक्तीची शोध घेत आहे. आणि ह्यावरून आम्हाला दिसतं की मध्यस्थीची सेवा अतिशय मोलाची सेवा. बाकीच्या सेवा मी कमी लेखणार नाही, परंतु या मध्ये मध्यस्थीच्या सेवेला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा आणि वेगळ्या प्रकारचा सन्मान देवाच्या दृष्टीने प्राप्त होऊ शकतात. आपण गीते गाऊ शकतो, वर्शिप करू शकतो, वाद्य वाजवू शकतो, कदाचित आपण उत्तमरित्या संदेश देखील देऊ शकतो. परंतु या सर्व गोष्टी असताना देवाबरोबर तुमचे सलोख्याचे संबंध नसले तरी तुम्ही गाणे गाताय, तुम्ही वाद्य वाजवतात, तुम्ही संदेश देतात, परंतु जोपर्यंत यांनो मध्यस्थी करण्यासाठी, जोपर्यंत तुमचं आणि माझ्या मध्ये देवाच्या बरोबर ते जे कनेक्शन आहे, जे ख्रिस्तामध्ये आज पित्याबरोबर तुमचं आणि माझं जोडलं गेलेलं आहे, ते जर नाही तर तुमची आणि माझी ही मध्यस्थीची सेवा कधी देखील फलदायी ठरू शकत नाही. आणि यासाठी आज आपण या गोष्टीकडे जेव्हा आपण विचार करतो की आज ही सेवा करत असताना का लोक या सेवेकडे जास्त आकृष्ट करत नाही, कारण की ही मध्यस्थीची सेवा घरामध्ये गुडघ्यावरून प्रार्थनापूर्वक आणि उपवासपूर्वक एकांतामध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये लोक तुम्हाला बघू शकत नाही, लोकांना माहित नाही आमच्यासाठी कोणीतरी बसलेला आहे, कोणीतरी गुडघ्यावर आहे, कोणीतरी अश्रू ढाळत आहे आणि देवाकडे प्रार्थना करत आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये मान नाही, ह्याच्यामध्ये कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून सन्मान नाही, यामध्ये उद्बोधन नाही, परंतु ही सेवा जी आहे ती एकांतात केली गेलेली मोलाची सेवा आहे. आणि देवाचं वचन आम्हाला येण्याच प्रकारे शिकवतं. कोरिन्थीकरास दुसरं पत्र 4:18 मध्ये लिहिलेलं आहे की दृश्य वस्तू क्षणिक आहे, परंतु अदृश्य वस्तू सार्वकालिक किंवा अनंतकालिक आहे. दृश्य वस्तू ह्या ज्या दिसणाऱ्या सेवा आहे त्या क्षणिक आहे, परंतु मध्यस्थीची सेवा ही सार्वकालिक आहे. आणि यासाठी आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आज देव बघत आहे की ज्या प्रकारे प्रसूतीच्या समय प्रसूती वेदनाने कणणारी, वेदनातून जाणारी जी स्त्री आहे, त्याचप्रमाणे ही प्रसूती वेदना जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या हृदयात अंतःकरणात येत नाही तोपर्यंत ही सेवा घडू शकत नाही. ही बाब लक्षात ठेवा. यासाठी ढोंगी प्रार्थना, ढोंगी कार्य हे चालणार नाही. यासाठी खरोखर प्रसूती वेदना येऊन, तसे स्त्री यामध्ये ढोंग करू शकत नाही, कारण की वेदना आणि प्रसूती वेदनामध्ये खूप मोठं अंतर आहे, स्त्रिया जाणतात. त्याचप्रमाणे प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना यामध्ये फरक आहे. आणि त्याकडेच आज मी तुमचं काही समयामध्ये लक्ष वेधू इच्छितो. आणि त्याकडे आपण लक्ष लावत असताना जेव्हा एक सेवकाकडे बघूया ज्याचं नाव मोशे आहे. आणि मोशे जेव्हा नियमशास्त्र घेण्याकरिता परमेश्वराने बोलवलं तेव्हा तो परमेश्वराच्या जवळ त्या डोंगरावर गेलेला आहे. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला दिसतं की त्याची जी इस्रायल मधून सुटका करून आणलेले सर्व जे लोक आहेत, बंधुजन आहेत, त्यांनी एक वासरू बनवलेले सोन्याचे आणि त्याची भक्ती करत त्याच्यावर नाचत आणि बागडत आहे. अशा समय देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकलेला आहे. आणि अशा निर्गम 32 मध्ये आम्हाला दिसून येते की परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर जर भडकलेला आहे तर मग ते अशा प्रकारे लेवी लोकांना आज्ञा देतात. परमेश्वर आज्ञा देतो की ह्या लोकांना तुम्ही जगातून
तलवारीच्या द्वारे त्यांचा उच्छेद करून टाकतात, त्यांना संपून टाकतात. आणि अशा प्रकारे तलवारी हातात घेऊन लेवी वंशाच्या लोकांनी जवळपास 3000 लोकांचा वध केलेला. कारण की पापाचं वेतन मरण आहे. परमेश्वराला सगळ्यात जास्त कोणत्याही गोष्टीचा राग येतो तर तो ईर्षावान देव असल्या कारणाने आम्ही जेव्हा इतर देव, त्याच्याशिवाय इतर कोणता देव नाही, परंतु जेव्हा इतर देवाच्या नादी लागतो, त्याची आराधना करतो, तेव्हा देव क्रोधाविष्ट होतो. आणि जेव्हा हे लोक मरत असताना मोशे निर्गम 32 मध्ये परमेश्वराकडे मध्यस्थी करतात. आपण मध्यस्थीकडे येत आहोत की यामध्ये हे परमेश्वरा, हे लोकांनी घोर अपराध केलेले आहे. आता मी परमेश्वराजवळ वर जातो, कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल. त्या लोकांना तो अभिवचन देतो. जे मेले 3000 आहे, परंतु आणखी लोक, म्हणजे सर्वच लोकांनी अपराध केल्यामुळे सर्वच जण मारले जाऊ नये म्हणून मी आता वर जातो, परत त्या डोंगरावर जातो आणि तिथे जाऊन सिनाई डोंगरावर परत एक बार परमेश्वराकडे प्रायश्चित्त करतो. आणि जेव्हा मोशे परमेश्वराजवळ परत वर जातो आणि तो म्हणतो, हाय हाय परमेश्वरा, हाय हाय हाय, कितीतरी वाईट आहे, कितीतरी दुःखी बाब आहे की मी काही क्षण तुझ्यावर गेल्यामुळे काय झालेले, लोकांनी घोर अपराध केलेले आहे आणि त्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवलेले आहे. आता तो 32 मध्ये म्हणतो, 32 निर्गम मध्ये, तरी आता तू त्यांच्या पातकाची क्षमा करशील. देवा दया कर, कृपा कर, त्यांच्या पापांची, धर्मांची तू क्षमा कर. आणि पुढे तो म्हणतो, जर क्षमा केली नाही तर मला देखील तुझ्या जीवनी पुस्तकातून माझं नाव काढून टाक. यस, हे लोक तर ऑलरेडी पापामुळे मरणच पावत आहे, परंतु मला देखील या लोकांच्या बरोबर, जर तू गुलामीतून सोडून बाहेर काढलंय तर या लोकांबरोबरच मी एक नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. आणि ते लोक अशा प्रकारे मरण पावत असताना मला देखील जगण्याची इच्छा नाही आणि जीवनी पुस्तक होतं, त्यांच्या बरोबर माझंही नाव काढून टाक. आणि अशा प्रकारची वेदनेच्या मुळे, अशा प्रकारे कळकळीची, अशा प्रकारची तळमळीची प्रार्थना, यामुळे काय घडलेले की परमेश्वराचा क्रोध शमलेला आहे. परमेश्वराचा क्रोध शमलेला आहे. आणि सूत्र 106:3 मध्ये देखील म्हटलं की देवाने त्यांचा नाश करू नये म्हणून त्याला शांत करण्यास मोशे, परमेश्वर आणि त्या लोकांच्या मध्ये आडवा आला. स्तोत्र 103 आणि 23 अवश्य वाचावं. आणि यावरून आपल्याला कळते की ही प्रार्थना जीव वाचवणारी प्रार्थना, ही प्रार्थना परमेश्वराच्या क्रोधापासून प्रजेचा बचाव करणारी प्रार्थना. परंतु ही प्रार्थना करत असताना काय म्हणतो मोशे, यस, मी पातक केले नाही. परमेश्वराला देखील माहिती की त्याने पातक केले नाही, परंतु पातकी लोकांबरोबर पातकाच्या पापासारखं मला देखील मरण आहे. बघा, ही प्रीती आहे, ही प्रेम आहे, जे मध्यस्थीसाठी केली जाते. आज प्रियांनो, आपल्या घरामध्ये आपले पत्नी असेल, पत्नीसाठी पती असतील, तुमचे लेकरं असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे बंधू असतील, तुमचे शेजारी असतील, तुमचे नातलग असतील, अनेक जण पापात, अधर्मात, शापात, दुष्टतेमध्ये सापडलेले आहे. आणि अनेकदा आपण स्वतःसाठी, स्वतःपुरतं मर्यादित प्रार्थना करतो आणि आपण ख्रिस्ताच्या जवळ वचनामध्ये वाढतो. परंतु परमेश्वराची ही इच्छा की यस, तू सेफ झालेला आहे, तू सुरक्षित आहे, तू सेफ झोन मध्ये. परंतु आता त्या लोकांचं काय, जे अधर्माने पापामध्ये मरत आहे, ज्या प्रकारे इस्रायल लोक तिथे दैहिकरित्या तलवारीने मरत होते, इथे पापाच्या मुळे पापाचं वेतन मरण आहे. आणि ते दैहिकरित्या पण आणि लवकरच आत्मिकरित्या देखील मेलेल्या अशा अवस्थेमध्ये असताना त्यांच्यासाठी कोण आडवा येईल? मोशे तर आडवा आला इस्रायल लोकांच्या मध्ये. आता कोणाला? आता तुम्हाला आणि मला मध्यस्थी करायची आहे. तुम्हाला आणि मला. इतके दिवस आम्ही धनासाठी, पैशासाठी, नोकरीसाठी आणि सर्व अडचणीसाठी, आरोग्यासाठी, अनेक गोष्टीसाठी प्रार्थना करतो, आपल्यासाठी देखील करतो आणि आपल्या कुटुंबासाठी करतो. परंतु आता वेळ आलेली आहे की परमेश्वर शोधत आहे की माझ्यासाठी कोण मध्यस्थी करणार. तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये मध्यस्थ म्हणून कोण उभा राहणार? या प्रकारे मोशे उभा राहिला. मोशेला या प्रीती आणि प्रेम बघा मोशेचे. आणि तो म्हणतो की खरोखर
मी ह्यांच्या बरोबर मारायला तयार आहे, ह्यांच्याप्रमाणे या जीवनी पुस्तकातून माझं नाव काढ, परंतु त्यांच्यावर तुझा क्रोध येऊ देऊ नको. आणि अशा प्रकारे क्रोध शमलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक त्या मध्यस्थीच्या विविध गुणांकडे बघत असताना सर्वात प्रथम आमच्यासाठी, जगासाठी सर्वोत्तम मध्यस्थी करणारा, सदोदित मध्यस्थी करणारा, 7/24 या समयामध्ये मध्यस्थी करणारा प्रभू येशूकडे जेव्हा आपण बघतो, आणि स्तोत्र 53 मध्ये आणि 11 आणि 12 वचनामध्ये लिहिलेले की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर, त्याच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर आहे, त्याच्या जीवाच्या वधस्थ तो आपले फळ पाहून समाधान पावे. यस प्रियांनो, आम्ही जेव्हा त्या वधस्थेची प्रार्थनेमधून यशस्वी होतो, तेव्हा आम्हाला दिसतं की त्या प्रिय व्यक्तीसाठी जे आमचा मुलगा आहे, पत्नी आहे, किंवा कुटुंबीय किंवा कोणी देखील प्रिय, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली आणि तो प्रभूकडे वळलेला आहे, आम्हाला समाधान प्राप्त होते. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाच्या द्वारे बहुतांना निर्दोष ठरले. कोणतं ज्ञान आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत, परंतु तो निर्दोष, तुम्ही आणि मी निर्दोष ठरलेला आहोत, आणि आपल्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यस प्रियानो, तुम्ही आणि मी सेफ झोन मध्ये, म्हणजे मी पाप केल्याने मी असं म्हणून चालणार नाही. तो पाप करतो तो मरण, मी देवाचा वचन चालतो मी स्वर्ग, असं चालणार नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताने सर्व जगाचे अपराध आणि पाप निर्दोष असताना देखील आपल्या मस्तकी घेतले. ही मध्यस्थीची एक महत्वाची सेवा आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की त्याने आपले प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. कारण की ज्या समय त्याच्यावर पाप लादलेले आले, त्या समय परमेश्वराचा क्रोध आणि मृत्यूची नांगी जी आहे ती त्याच्यावर कार्यरत झाली, आणि पापाचं वेतन मरण आहे, म्हणून त्याला मरावं लागलं. हो प्रियांनो, जेव्हा आम्ही मोशेप्रमाणे म्हणतो की त्यांना काय, मला देखील त्यांच्या बरोबर मारून टाक, त्या समय परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर कृपा करतो. हो प्रियांनो, आम्हाला पापी व्हायचं नाही, परंतु पापामध्ये चालणाऱ्या लोकांची जी वेदना, जी कळकळ, जी प्रार्थना जी त्यांना करायला पाहिजे ती आम्ही करायला पाहिजे. की यस, मी पापी आहे, मी अशुद्ध, मी दुबळा आहे, मी न आवडणाऱ्या गोष्टी करतो, मी अशुद्ध गोष्टी करतो. प्रभू मजवर आणि या प्रिय व्यक्तीवर दया कर, आणि त्याचे अधर्म आणि पाप मी या समय तुझ्या समोर मांडत आहे, त्यांना सुबुद्धी दे. आणि दुसरा मध्यस्थ जो आम्हाला शिकवतो तो आहे पवित्र आत्मा. तो आमच्या प्रार्थना कशा प्रकारे करायचं ते देखील शिकवतो, आमच्या प्रार्थना पित्यापर्यंत पण येतो. आणि तो आत्मा, पवित्र आत्मा, ते कठीण हृदय जे न बदलणार आहे, जे पापात आहे, अशुद्धतेत आहे, ते लबाड आहे, ते देवापासून पळत आहे, त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत. आणि ज्या प्रकारे शौलाचा पाऊल झाला, त्याप्रमाणे हे किती कठीण अंतःकरणाचे लोक असेल, परमेश्वर त्यांच्यामध्ये मांसमय हृदय घालल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवला की त्यांनी आपल्यावर पाप घेतले आणि अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. यशाया 53 शेवटी म्हणतो, त्यांनी स्वतःवर आपले पाप घेतले, तो मरण पावला, आणि त्यांनी आमच्यासाठी, त्या पुत्राने आम्हासाठी मध्यस्थी केली. आता ते ज्ञान कोणचे आहे, कारण की या ज्ञानाच्या द्वारे तो जगाला काय करणार आहे, जगाची सुटका करणार आहे. आणि त्याकडे जेव्हा आपण बघतो तर ती जी आहे की जर आम्ही, वचन लूक 16 आणि 15 मध्ये सांगितलंय, मी स्वतःला जेव्हा आम्ही धार्मिक ठरवतो आणि म्हणतो की मी धार्मिक आहे, मला यांच्याशी काय घेणं नाही, मला ह्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही, मला ह्यांच्याशी बोलायचं नाही, मला ह्यांच्यापासून दूर राहायचंय, काय माहित त्यांच्या पाप आणि धर्मामुळे मी पापात पडेल, आणि आपण त्यांना आयसोलेट करतो, त्यांना त्यांची हेटाळणी करतो, तेव्हा आपण चुकतो. त्यामुळे त्यांना आणि जवळ करणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान येशूने तुम्हाला दिलंय की तुम्ही आणि मी पापी असताना तो स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी जगात प्रगट झाला. त्याने आम्हाला सोडलं नाही, तर उधळ्या पुत्राचा पित्याप्रमाणे त्याने आम्हाला कवटाळलेला आहे. तो आमची वाट बघत आहे. ही बाब आपण त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण ही बाब सांगतो तेव्हा ही बाब आपल्याला लक्षात येते, जे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त लूक 16:15 मध्ये म्हणतो की तुम्ही आपणास मनुष्य समोर धार्मिक ठरवून घेत आहात. अनेकदा आपण म्हणतो की अरे तू वचन वाचत नाही, तू प्रार्थना करत नाही, तू देवाच्या वचनात चालत नाही, तू अयोग्य गोष्टी करतो, तू चुकीच्या गोष्टी धरतात, आणि आपण त्यांना ती टोचणी देतो. यस,
आपल्याला स्पष्ट आहे, सगळं काही दिसत आहे की त्यांचं शेवट कुठे होणार आहे. परंतु त्यांना बोलून चालणार नाही की मी धार्मिक आहे, तू अधार्मी आहे, असं बोलून चालणार नाही. तर निश्चितच त्यांच्यासाठी काय करायचंय, त्यांच्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यांना जवळ करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. जगिक लोक नाही करणार तसे, देहिक लोक तसे करणार नाही, त्यांची हेटाळणी करणार आहे, त्यांच्यापासून पळणार आहे. परंतु परमेश्वराचं ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेलं आम्हाला हे ज्ञान आहे, जे आपण जेव्हा मदर टेरेसाकडे बघतो आणि मदर टेरेसाला हा प्रश्न विचारलेला आहे, या लोकांसाठी तुम्ही जे कुष्ठरोगी आहे, जे भिकारी आहे, जे रस्त्यावर टाकलेले, घाण वास येते, वेगवेगळ्या आजारांनी ते ग्रसित आहे, तरी त्यांना तुम्ही कवटाळतात, तरी त्या लहान लेकरांना कडेवर घेतात, तरी त्यांच्या जखमा पुसतात. एवढं दुर्गंध येत असताना देखील तुम्ही आनंदाने त्याची सेवा करतात. तेव्हा ते मदर टेरेसा म्हणते की यांच्यामध्ये मला माझा येशू भेटतो. हालेलुया. येस, आम्हाला त्यांना टाकायचं नाही, घालवायचं नाही, तर त्यांच्यामध्ये आम्हाला जर येशू दिसत आहे तर मला सांगू द्या, आपण त्या येशूला कवटाळत असताना त्यांना देखील कवटाळल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट आम्हाला ही करायची आहे की प्रार्थना करत असताना आम्हामध्ये प्रसूती वेदना यायला पाहिजे की यस प्रभू दया कर, प्रभू कृपा कर. आणि या लोक अधर्मी आहे, पापी आहे, परंतु ज्या अर्थी तू अधर्माने पापाचा सर्व ओझ आपल्या मस्तकी घेत म्हटलेला आहे की हे पित्या यांना तू क्षमा कर. हे काय करतात त्यांना कळत नाही. हो, विरोध त्याचा ते लोक तुझा करत होते, फटके तुला मारत होते, ते सर्व प्रकारच्या अपमानाने तुला अपमानित करत होते, तरी देखील प्रीती ही कमी झालेली नाही. यस, आज आम्हाला ज्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, तुम्हाला अपमानित करत असतील, तुमचे आणि माझ्याशी संबंध तोडले असतील, तरी देखील ही प्रसूती वेदना तुमच्या आणि माझ्या की यस भावा, यस बहिणी, तू मला देखील हे टाळतो, जरी तुम्हाला हकलतो तरी देखील मी येशू मध्ये तुझ्यावर प्रीती करतो. कारण की माझ्या देवाने मला शिकवलेलं आहे की प्रार्थना करा, आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, नुसत्या शेजाऱ्यांसाठी नव्हे तर आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करा आणि प्रार्थना करा, त्यांना क्षमा करा. प्रियांनो, आणि यामुळे ही बाब लक्षात ठेवा की तुमची प्रत्येक पाऊल जेव्हा आपण उचलतो तेव्हा त्यांचे क्लेश तुमच्या आणि माझ्यावर येते. मदर टेरेसा आयुष्यभर त्यांच्या क्लेशामधून गेले. जेवढेही महान मोठे सेवक झालेले ते वेदनातून क्लेशातून गेले. का? कारण की त्यांना माहिती आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्त या जगातल्या सर्व धर्म आणि पापांसाठी वधस्तंभ वाहून त्यांचे पाप घेऊन वधस्तंभी गेलेला आहे, त्या प्रकारे तो मला शिकवतो की तुम्ही देखील मला अनुसरणाने होण्यासाठी आत्मनिग्रह करा आणि मला अनुसरा. आज प्रियांनो, आम्ही सेफ झोन मध्ये आहोत, त्यामुळे आपण आनंद करतो, सुरक्षित आहोत, आपण प्रार्थना करतो, परंतु ती प्रार्थना निश्चितच मध्यस्थीची प्रार्थना नाही, तर ती प्रार्थना प्रभू ऐकत आहे. असं नाही की प्रभू ऐकणार नाही, परंतु एक दिवस असा येणार आहे की प्रभू या सर्व जे लोक तुमच्या घरातले आहेत, कुटुंबियाचे, आप्तजन आहे, शेजारी आहे, मित्रमंडळी, त्यांचा हिशोब तुम्हाला आणि मला विचारणार आहे. त्याच समय जसं मी पहिली गोष्ट सांगितलेली आहे की त्यामध्ये तो प्रार्थना करत असताना त्यांना त्यांचे वेदना, क्लेश, संकट, स्वतःचे क्लेश आणि संकट म्हणून सादर केलं. येस, तर त्याला जखम आहे, जर तो रडत आहे, त्याच्या घरामध्ये आजारपण आहे, त्याच्यामध्ये वेदना आहे, तर ते माझे आहे, ते माझे आहे असं म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण त्याचं ओझं घेऊन प्रार्थना करतो. हेच लक्षात ठेवा. आणि त्यासाठी काय महत्वाचं आहे, कधी तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम समजतात जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होणार, तुम्ही त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार, जेव्हा तुमच्या आणि माझ्या खिशाला फटका बसेल तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की खरोखर मी काहीतरी त्यांना देत आहे. आणि जेव्हा आपण त्यामध्ये सहभागी होतो तेव्हा सुख दुःखामध्ये नियमित त्यांची भेट घेतो, तेव्हा ती कळकळ तळमळ ऑटोमॅटिकली प्रभू मध्ये तुमच्या हृदयात जी चुरचुर म्हणतो आत्म्याच्या द्वारे लागते आणि तुम्ही ती परिस्थिती बघून खरोखर म्हणू लागता की खरोखर मी या परिस्थितीतून तुला बाहेर काढण्यात अपात्र अयोग्य, परंतु माझा देव त्याचं नाव प्रभू येशू आहे, तो ते यापासून तुला सुटका करणार आहे. आणि निश्चितच सुटका झाल्यानंतर ज्या प्रकारे मी समाधानी, मी आशीर्वाद देते, माझं आयुष्य जीवन हे सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करते, तसं प्रभू तुला देखील बहाल कर. आजाराला घाबरू नको, व्याधीला घाबरू नको, समस्याला घाबरू नको, परंतु पाप आणि अधर्माला घाबर,
अशुद्धतेला आणि अयोग्य मार्गापासून दूर हो. बघ, देव तुला सर्व काही देणार आहे. कारण की तो म्हणतो, आधी माझी धार्मिकता आणि आधी माझ्या राज्यासाठी जर पहा, मी सर्व काही तुला देणार आहे. आणि शेवटला मुद्दा आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्राण वाहून मरण पावलेला, प्राण वाहून दिले त्याने आणि त्याद्वारे तो मरण पावलेला आहे. हो प्रियांनो, पापाचं वेतन जरी मरण असतं, परंतु जोपर्यंत आपण आपल्या देहिकतेसाठी स्वतः मरत नाही आणि ही गोष्ट जेव्हा इतरांना आपण प्रगट करत नाही तर त्यांना दर्शवून आचरणाच्या द्वारे प्रगट करत नाही की बघा, तुम्हाला ह्या सर्व जैविक देहिक गोष्टी आवडतात, तर सर्व गोष्टी माझ्यासाठी आहेत, परंतु मी त्यांच्यासाठी नाही. आणि त्याप्रमाणे जर तू त्या व्यसनापासून, त्या अशुद्धतेपासून, त्या सर्व चुकीच्या लबाड गोष्टीपासून, त्या फसवेगिरीपासून, त्या भ्रष्टतेपासून, त्या सर्व लबाडीपासून जोपर्यंत तू मागे फिरणार नाही, देवाच्या राज्यापासून तू दूर राहणार आहे आणि तू एक शैतानाचा हस्ताक बनून जाणार. परंतु ही गोष्ट घालवणं हे सोपं नाही. परंतु ते घालवत असताना जे क्लेश आणि वेदना होईल त्यासाठी देवाने तुला बळ द्यावं, देवाने तुला ताकद द्यावी. यासाठी आपण दोघं बसू आणि प्रार्थना करू. हेच मला माहित आहे तू प्रार्थनेमध्ये कमी आहे, परंतु देवाने मला प्रार्थनेचा, कळकळीचा, तळमळीचा आत्मा, विशेष करून मध्यस्थीचा आत्मा दिलेला आहे. आणि जेव्हा मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे, देव तुझ्या हृदयात, देव तुझ्या जीवनात कार्य करणार आहे. कारण की सर्व काही तू मिळवलं, परंतु तुझा आत्म्याचा नाश झाला तर हे कधी देखील योग्य नाही. कारण की शरीर व देहिकतेला नाश आहे, कारण की ते देहिक आणि नश्वर गोष्टी आहेत. परंतु मी प्रभू मध्ये चालतो, तो सार्वकालिक गोष्टीसाठी जगतो. ती सार्वकालिक गोष्ट माझा देव येशू तुला देणार आहे. आणि ही सेवा मध्यस्थीची सेवा आहे. आणि त्याबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा परमेश्वराने जगाला बघितलं तर तिथे कोणी देखील मध्यस्थ आढळला नाही. हे बघून तो चकित झालेला आहे. आज तुमचं आणि माझं जीवनाकडे प्रभू बघत असताना त्याची हीच अपेक्षा आहे की तू प्रार्थना करतो, प्रेज द लॉर्ड. तुला वचन माहित आहे, प्रेज द लॉर्ड. तू वचनामध्ये वाढलेला धन्यवाद. परंतु आता हे वचन जे आहे ते तुला यासाठी दिलंय की तू वेगळा केलेला, नेमलेला यासाठी की तू जाऊन फळ दे. आणि ते फळ म्हणजे काय? नुसतं वचन, गीते गाणे, सुवार्ता, संदेश देणे एवढं पुरेसं नाही. तर सुख आणि दुःख हे शेअर करणं, त्यांच्यासाठी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं, आणि त्यांचे दुःख हे माझे दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेव, तुझे दुःख भावा हे माझे दुःख आहे. तू जर दुखावला गेला तर मी दुखावला जाणार आहे. आणि ते जेव्हा आपण देवाच्या समोर सादर करतो की प्रभू, मोशेप्रमाणे मी परत एक बार म्हणतो की जर तू यांचा नाश करताय तर माझा देखील नाश करू दे. हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो आणि तो म्हणतो, हे पिता यांना क्षमा कर. आणि त्याने सर्व लोकांचे पाप स्वतःवर घेतले आणि आम्हाला पाप मुक्तीसाठी स्वतः देवाच्या क्रोधाला समोर गेला. आणि हे सर्व करत असताना यात कष्ट येतील, दुःख येतील, समस्या येतील, वेदना येतील. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणारे आणि यशस्वी मध्यस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज देव तुम्हाला आणि मला बघत असताना, आमच्या हृदयामध्ये कार्य करत असताना, आमच्या घराच्या सोबती, आमच्या जीवनाच्या सोबती अनेक लोक कष्टी, दुःखी, पापा शापात बघत असताना तो तुमच्याकडे, माझ्याकडे दृष्टी लावून बघत आहे की खरोखर मी ही इंटरसेशनची सेवा, ही मध्यस्थीची सेवा कशा प्रकारे करत आहे. प्रभू करो आत्म्याच्या द्वारे ती कळकळ, ती तळमळ जे मध्यस्थला हवे आणि ती प्रार्थना जे एक मध्यस्थ अनेकांचे जीवन बदलते ते तुम्हाला देव. आणि या समय आपण तेल व पाणी सह तर सर्व प्रार्थना देवासमोर सादर करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देव काय बघतो. आज पित्या तू निश्चितच, तुला संगीताचा आनंद आहे, वाजवणाऱ्यांचा आनंद आहे, संदेश देणाऱ्याचा आनंद आहे, प्रार्थना करण्याचा आनंद आहे. परंतु पित्या नाश पावणाऱ्या लोकांसाठी एक मध्यस्थ म्हणून कोण उभा राहिलेला? खरोखर मी आहे का? या सर्व ज्या वेगवेगळ्या प्रकारची मिनिस्ट्री करत आहे त्यामध्ये तो व्यक्ती आहे का? याकडे तुझी दृष्टी लागलेली आहे. आम्ही पैशासाठी नाही, आम्ही नावासाठी नाही, पदासाठी नाही, आम्ही यशासाठी आणि सर्व प्रकारच्या धनासाठी नव्हे, तर आम्ही खरोखर गुप्तरित्या अनेक कष्टी आणि दुःखी लोकांच्या दुःखामध्ये सहभागी
अशा मध्यस्थीची शोध करत आहे. आज प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही मोशेकडे बघतो, आम्ही प्रभू येशूकडे बघतो, आम्हाला या गोष्टीची जाणीव होती, खरोखर त्यांनी स्वतःला मरवू दिलं, त्यांनी स्वतःवर सर्व प्रकारचे हल्ले होऊ दिले, कारण की पापाचं वेतन मरण आहे. देवाचा क्रोध स्वतःवर येऊ दिला, परंतु लोकांसाठी जेव्हा ते उभे राहिले तेव्हा मोशेने आपल्या इस्रायल लोकांचा बचाव होताना बघितलं. प्रभू येशू ख्रिस्ताने जगामध्ये तारण आणि देवाचं राज्य प्रस्थापित केलं. आता त्यांचं कार्य पुढे चालू असताना प्रभू येशू ख्रिस्त आज अख्खी जगासाठी मध्यस्थी करत असताना सर्वप्रथम तो आमच्याकडे बघत आहे, कारण की आमच्या प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा आम्ही येशूच्या समोर सादर होणार, येशू त्या प्रार्थनेला पुढे पित्यापर्यंत नेतो आणि त्याच्याद्वारे इतरांना ज्यांच्या जीवनासाठी आम्ही प्रार्थना करतो ते बचावले जाणार असतील आणि पाणी आम्ही तुझ्या जवळ देतो. प्रभू आहे, खरोखर ही मध्यस्थीची प्रार्थना तू स्वीकार कर. आजार आहे, विकार आहे, गरिबी आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, हवामान बदल आहे, सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी, सर्व प्रकारचे सांधेदुखी आहे, सर्व प्रकारचे पाठदुखी आहे, सर्व प्रकारच्या हाडांची वेदना आहे, सर्व प्रकारचे चक्कर येणं, सर्व प्रकारचा लिव्हरचा त्रास आहे, सर्व प्रकारचे टीबीचे आजार आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये हे तेल व पाणी आशीर्वादित कर. तुझा बसलेला फटक्याने ज्या आरोग्य प्राप्त होतो, तो आरोग्याचा हात त्या प्रत्येक दुःखितांच्या डोक्यावर ठेव, यासाठी की आज त्यांना अनुभव व्हावा की केली गेलेली ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकार केली व त्याचा पवित्र रक्ताळलेला हात माझ्या मस्तकावर याच वेळेस आलेला आहे. त्यामुळे व्याधी तू पळ काढ, कारण की माझा यावे राफा व्याधी मुक्त करणारा परमेश्वर उठलेला आहे. तुम्हाला जीवन, तुम्हाला आरोग्य देणार आहे. परंतु ह्यानंतर मी देखील इतरांसाठी प्रार्थना करावे ही देवाची अपेक्षा आहे. आज परत एक फार या मिनिस्ट्रीसाठी जे कॉन्फरन्स कॉल मिनिस्ट्री त्याला देखील तो आशीर्वादित कर आणि मिनिस्ट्रीमध्ये सहभागी होणारे सर्व लीडर्स, पाळक आणि पवित्र परमेश्वर खिल्लारे साहेब, गायकवाड साहेब व इतर सर्व त्यांच्या प्रियजनांना, कुटुंबियांना तुम्ही पुन्हा आशीर्वाद कर. प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.